माझा प्रश्न आहे. म्हणजे फक्त पैशाचं पद साहेब कागदी नोटा या उद्या नाही, शाश्वत पुनर्वसन पाहिजे. जर तुम्हाला हा प्रकल्प करायचा असेल, तुम्ही लोकांच्या मध्ये तुम्ही मागं मिटिंगा घेतल्या, तुम्ही अजून सुद्धा लोकांच्या मध्ये गेलं पाहिजे. त्या लोकांच्या भावना समजून घ्या. हातबल झाले साहेब लोक, मी स्वतः बाधित आहे. म्हणजे लोकांना प्रश्न पडले काय होणार आपलं उद्या. आज माझ्या पोराचा मला प्रश्न आहे साहेब, उद्या माझी पिढी निघून जाईल, माझ्या पोराचं काय होणार उद्या. माझं दुकानावर उपजीविका आहे, माझं उद्या तिथं दुकान नसेल. आता तुम्ही त्यात 50% ते 66% दुकान दाखवलेलं ते समजलं थोडं. आमच्या आत्मबुद्धीनुसार जी काय समजायची आम्हाला समजलं. पण तेवढ्यात आता माझ्याकडे माझा चुलता वाटत होता, त्याला 2 पोरं आहेत, मला 2 पोरं आहेत. आता 1000 स्क्वेअर फूट जागा आहे, तुम्ही ते आम्हाला 500 स्क्वेअर फूट, 500 स्क्वेअर फूट म्हणजे 8 जण बसायला दुकानदार किती स्क्वेअर फूट आहे आम्हाला आमच्या. ही ब्लॅक तुमच्या पद्धतीने योग्य असेल, तुम्ही सगळे नियम कायदा कानून ह्या सगळ्या घटकात बसवला असेल, त्याबद्दल आमचं म्हणणं नाही. पण आमचं शाश्वत विकास कसा म्हणतो. तिसरा मुद्दा आहे साहेब, मोबाईलला रेट एकमेकच्या रेटने दिले नाही का बाजारभावाला दिले. बाजारभाव तिथं काय, आज तुम्ही स्वतः चौकाळ्यापासून किंवा छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून ते मागवा साहेब, मला 100 स्क्वेअर फूटचा गावात 1 लाख रुपये स्क्वेअर फूट मध्ये घ्यायला तयार आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून ते महाद्वार घाटापर्यंत 100 स्क्वेअर फूटचा गाव 1 लाख रुपये स्क्वेअर फूट घ्यायला तयार मिळत नाही साहेब. तुम्ही जे म्हणता 3 वर्षात खरेदी आहे, अहो इथं व्यवहार होत नाही. नरीमन पॉईंट पेक्षा बेकार पॉईंट आहे म्हणजे याची तुलना करू शकत नाही. तुम्ही आमच्या जागेची तुलनाच करू शकत नाही कुठल्या जागेवर. हा आमचा एक मुद्दा आहे. त्यानंतर ज्या व्यापाऱ्यांची दुकाने जाणार आहे त्यांना नवीन मालकीच्या संस्थेमध्ये कशा प्रकारे दुकान देणार आहे. शॉपिंग सेंटरमध्ये देणार आहेत, ग्राउंड लेवलला देणार आहेत, 4 पायऱ्या चढून देणार आहेत. कारण कसा कन्सेप्ट आहे, आज तुम्ही बघता तर छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून ते महाद्वार घाटापर्यंत एकाही दुकानाला पाहिजे नाही. वारकरी हे काय, ही गरिबाचा देव आहे विठ्ठल. इथं 10, 20, 50, 100, 200, 500 नोट मुठ्ठेच आहे. इथं तिरुपती बालाजी शिर्डी साई भक्त लाखोने येणार, जनगे देणार, तिथंही चालत नाही. इथं आमचं शेतकरी मराठवाड्यातला, कर्नाटकातला, विदर्भातला वारकरी येतो, 5, 50, 100 चालत होतो. तुम्ही शॉपिंग सेंटर तर करणार पण नाही का बिल्डिंग बांधली. ही एक मुद्दा आहे. त्यानंतर मग भाड्याने दुकान करून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या व्यापाऱ्यांचं काय, जे आता भाड्याने दुकानदारी करताय त्या व्यापाऱ्यांचं काय. जोपर्यंत बाधितांना मोबदला आणि पुनर्वसनाचा प्रत्यक्ष लाभ मिळत नाही तोपर्यंत कोणतेही बांधकाम केले जाणार नाही याची शासन लेखी आम्ही देणार. 82 सालचा अनुभव आहे. जोपर्यंत तुम्ही आम्हाला पूर्ण निधी पॅकेज तुम्ही जे आता सगळं सांगितलं त्याच्या समानात, म्हणजे मी प्रश्न विचारतोय, मला प्रश्न पडलेले विचार. जोपर्यंत आम्हाला पुनर्वसन होत नाही तोपर्यंत बांधकाम होणार नाही याची लेखी आम्ही देणार. संपूर्ण बाधितांची यादी, सर्वेक्षणाचा तपशील आणि मोबदल्याचे निकष सार्वजनिक केले जाणार आहेत का. संपूर्ण बाधितांची यादी, सर्वेक्षणाचा तपशील आणि मोबदल्याचे निकष हे सार्वजनिक केले जाणार आहेत का. आणि तक्रारी ऐकून घेण्यासाठी स्वतंत्र व पारदर्शक तक्रार निवारण यंत्रणा उभारली जाणार आहे का. ओके. संपूर्ण बाधितांची यादी, सर्वेक्षण तपशील आणि मोबदल्याचे निकष सार्वजनिक केले जाणार आहेत का. नकाशा, मोबदल्याचे निकष आणि अंमलबजावणीचे वेळापत्रक सार्वजनिक केले जाणार आहे का. हे आम्हाला दाखवा तुम्ही, पण हा आमच्या बाधितांना सुद्धा दाखवला पाहिजे. आता आले थोडेफार बाजू, पण यांना इथं प्रश्न विचारता येणार नाही. प्रोटोकॉल आहे तुमचा. ज्यावेळेस तुम्ही सार्वजनिक करता साहेब तुटून पडतील तुमच्यावर पोलीस प्रोटेक्शन वगैरे मागावं लागत. कारण लोक उद्विग्न झालेली आहेत, हातबल झालेली आहेत. लोकांच्या भावना काय तुम्हाला ही प्रेझेंटेशन तुम्हाला समोर दाखवलं म्हणजे पूर्ण ब्लाइंड आहे तो.
या प्रकल्पाच्या प्रत्येक टप्प्यावर स्थानिक लोकप्रतिनिधी अध्यक्ष असतील, तिथले स्थानिक नगरसेवक असतील, यांचा विचार विनिमय घेणार आहे. कारण आमच्या माहितीप्रमाणे त्यांच्या उत्पन्नाचे काय नवीन व्यवसाय उभा आहे, म्हणजे शासन कोणती आर्थिक मदत देणार आहे. प्रश्न भरपूर आहेत. बाधित आहेत 82/14/2026. आजोबा बाधित आहेत, वडील बाधित आहे, मुलगा बाधित. आता माझा मुलगा पुढच्या 10 वर्षांनी येतोय काही ह्याची पण भीती. त्यामुळे भरपूर प्रश्न हा चौथी पिढी बाधित आहे. ज्यांचा व्यवसाय या प्रकल्पामुळे पूर्णपणे बंद होणार आहे त्यांच्या उत्पन्नाचे काय नवीन व्यवसाय उभा राहण्यापर्यंत शासन कोणती आर्थिक मदत त्यांना द्यावी.